हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मुंबई ते वेरावल हा प्रवास मी बँड्रा टर्मिनस इथून सुरू करणार आहे. तर ही माझी ट्रेन आहे आणि याच्यामध्ये स्लीपर कोच मी बुक केला होता कारण तोच अवेलेबल होता. तर एनिवेज, कारण ही संडेची ट्रेन होती आणि संडेला 2:40ची ट्रेन जी असते ना ती म्हणजे अवेलेबल होती, त्याच्यामध्ये तिकीट होती. तर म्हटलं ठीक आहे, काही नाही. तर आद्य ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. तर बँड्रापासून वेरावल जंक्शनपर्यंत मी आलेली आहे नेक्स्ट डेला. आणि वेरावलच्या बाहेर तुम्ही आलात ना स्टेशनच्या, तर अशा ज्या बसेस असतात त्याच्यातनं आपण तुम्ही सोमनाथ मंदिरापर्यंत त्या तुम्हाला सोडतात. किंवा तुम्ही ऑटो करून सुद्धा जाऊ शकता. 30 रुपये भाडं असतं, म्हणजे जर तुम्ही शेअरिंग केलीत ना तर 30 रुपये भाडं असतं सोमनाथ मंदिरापर्यंत. इथे मी इडली सांबार खाल्लेला आहे कारण सकाळी सकाळी मला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे आधी पोटोवा असं मी करून खाल्ला तो इडली सांबार. आणि हॉटेल्स पण असतात तिथे राहायला. आणि बघा, ह्या मोठ्या मोठ्या शिप्स तिथे लावलेल्या असतात. फिशेसचं पण तिथे भरपूर मोठं असं म्हणजे एक बंदर आहे ते. आणि बघा किती ब्युटिफुल आहेत ना, मोठे मोठे शिप्स आहेत तिथे. मी तर बघतच बसले की वाव, इतक्या जवळून मला हे शिप्स बघायला म्हणजे चान्स मिळाला गुजरातला येऊन. तर मी खूप खुश होती. आणि जेव्हा तुम्ही ऑटो करता ना तेव्हा थोडीशी बार्गेनिंग करायला पण म्हणजे शिका, कारण ते काहीही बोलतात. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला सरळ सांगतील की सोमनाथ मंदिरापर्यंत 50 रुपये 60 रुपये घेऊ. पण नाही, त्यांना सांगायचं मला शेअरिंगने जायचं आहे, 20 रुपयामध्ये मला नेऊन सोडा. तर ते 20 रुपये किंवा 30 रुपयेपर्यंत ओके होतात. ठीक आहे. तर हे पहिलं मंदिर आहे. ॲक्च्युली ऑटोवाल्याने एक पॅकेज दिलेलं 500मध्ये बरीचशी मंदिरं आणि जे म्हणजे जवळपासचे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते फिरवण्यासाठी त्यांच्याकडे पॅकेज होतं. तर मग त्या पॅकेजनुसारच मी इथे व्हिजिट करत आहे. कारण आपण स्वतःहून जर फिरायला गेलो तर आपल्याला काही स्वतःहून माहिती नसतं ना की कुठे कुठे काय काय आहे. तर त्या मंदिरातनं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर बघितलं तर एवढ्या मस्त मस्त पर्सेस होत्या, हँडबॅग्स होत्या आणि खूप सगळ्या गोष्टी होत्या तिथे. शॉपिंग करण्याची तर एकदम मस्तच मज्जा आहे. तर शॉपिंग लवर्स तुमच्यासाठी हे एक बेस्ट प्लेस आहे. तुम्ही येऊ शकता इथे. म्हणजे आता जे पहिलं मंदिर जे मी केलं ना त्याच्याच मागे हे बघा, हे मसाले असतात इथे, मिक्स करून ठेवलेले असतात मसाले, खडे मसाले असतात. आणि इथे काही अजून म्हणजे खेळणी आहेत किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, त्याचे पण शॉप्स लागून असतात. काही सरबत आहे, लिंबू सरबत आहे, उसाचा रस आहे, फ्रूट ज्युसेस, पाणी मिळतं तुम्हाला, सगळं सगळं मिळतं इथे. शंख आहेत, वाजणारी शंख पण आहेत पूजेसाठी, दक्षिणावर्ती शंख वगैरे सगळं. आणि शंख शिंपल्यांचे काही त्यांनी म्हणजे जे हे पण बनवून ठेवलेले आहेत बघा, हे प्रोडक्ट्स जे असतात, म्हणजे हे तोरण वगैरे असतं ना, तर ते शंखांचं बनवून ठेवलं. इथे कसं समुद्र आहे ना, समुद्रातनं जे शंख मिळतात त्यांच्यापासून हे लोक असे छोटे छोटे व्यवसाय पण स्टार्ट करतात. त्यामुळे असं साईड बिझनेस पण ह्या लोकांना करायचा खूप छान असं म्हणजे वाव आहे इकडे. तर इथून पुढे गेल्यावरती तुम्ही बघू शकता इथे चप्पल्स पण मिळतात, इथे फुटवेअर पण मिळतात आणि अगदी 100 रुपीजपासून पण स्टार्ट होतात. हे देवीचं मंदिर आहे इकडे बघा, देवीचं दर्शन घ्या. आणि मग इथे काही वस्तू असतात. हे सूर्याशी रिलेटेड काहीतरी पाणी आहे, तर मला काही इथे कळलं नाही, पण मी आपले बघत होती सगळ्या वस्तू. आणि हे मंदिर बाहेर इतकं सुंदर दिसतं ना, बघा काम बघा, म्हणजे कलाकारी काय सुंदर आहे, हो ना, बघा. तर असंच करायचं आपण जिथे फिरायला जातो ना, म्हणजे ज्योतिर्लिंग असो किंवा रिलिजियस प्लेसेस असो किंवा कुठल्याही प्लेसेस, त्यांची तिथे कलाकारी बघायची. हे पांडव गुफा होती तिथे, आतमध्ये खूप सफोकेशन होतं बरं का, आणि खूप मोठी लाईन होती. मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी आली गोलोकधाम तीर्थला. गोलोकधाम तीर्थमध्ये एवढे सगळे मंदिर आहेत आतमध्ये, एकाच ठिकाणी आहेत हे. तर तेव्हा पण खूप छान. पहिलं गीता मंदिर होतं, पण तिथे आरती चालू होती, त्यामुळे मी ते थोडंफार शूट केलं. ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये गीता मंदिरचं बघू शकता. तिथे कृष्णाची आरती चालू होती, पूजा चालू होती. हे बलराम मंदिर आहे, हे बघा, हे शिव मंदिर आहे. जे जे पॉसिबल झालं मला ते मी इथे शूट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता छानपैकी. आणि मग मी बाहेर आली आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे.
लक्ष्मीनारायण मंदिर. ओम विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय महालक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे मंदिर पण खूप सुंदर आहे बघा. इथे मी थोडंसं शूटिंग करून घेतलेलं आहे. किती छान आहे ना. वरती पण सगळ्या देवांच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता, म्हणजे चित्र लावलेली आहेत तिथे. आणि वरती जे छतावरती पण असे प्लॅनेट्स आणि आहेत, सगळे स्टार्स आहेत, त्यामुळे खूपच सुंदर शोभून दिसतं हे मंदिर अगदी. आणि काशी विश्वनाथ मंदिरसुद्धा आहे, त्यामुळे काशी विश्वनाथाचं दर्शनसुद्धा इथे घेऊ शकता. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. ऊन खूप होतं, म्हणजे उन्हामुळे काही कळतच नव्हतं की मी काय शूट करते, चालू आहे की नाही. त्यामुळे हे असं होतं. मध्ये मध्ये थोडंसं पुढे चालून गेली ना आपण की तिथे श्रीकृष्णांचे चरण दर्शन पण तुम्हाला करायला मिळतात. चरण दर्शनसाठी मी गेले इथून पुढे, तर ऊन थोडं होतंच, म्हणजे जास्त होतं. दुपारच्या वेळेसच मी गेलेली ना. सकाळी कसं 9:30ला 9:45ला ट्रेन तिथे पोचली. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला, मग ऑटो शोधली आणि मग येईपर्यंत थोडा म्हणजे वेळ झालाच नाही म्हटलं तरी. तर त्यामुळे हे बघा, हे श्रीकृष्णाचे चरणकमल आहे तिथे, त्यांचं दर्शन घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीकृष्ण. राधे राधे. आणि इकडचा म्हणजे व्ह्यू जो आहे ना, खूप छान होता. इथे बघा, मी खूप खुश झालेली आहे. जिथे जिथे श्रीकृष्ण तिथे तिथे माझं मन खूप प्रफुल्लित होतं. राधे कृष्ण. आणि हे बघा किती सुंदर आहे ना सिनेरी. वाव. पण तिथे म्हणजे मी माझ्या पायात शूज नव्हते, त्यामुळे मी जास्त लांबपर्यंत चालू शकली नाही, कारण खूप चटके लागत होते पायाला. मी गेलेली पण, ट्राय केलेली, पण खूप चटके लागले. मग तशीच मागे परतून आली. आणि मग झूम करून हे मी तुम्हाला दाखवत आहे इकडचं दृश्य, जेणेकरून तुम्हीसुद्धा आस्वाद घ्याल या हरियालीचा. आणि मागे तिथे नदीसुद्धा आहे बरं का. इथून दर्शन झाल्यावर आपण जाणार आहोत त्रिवेणी संगम घाटवरती, जिथे आहे हिरण, कपिला आणि सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम. तर इकडून जी नदी येते ना, ती जी दिसते तुम्हाला, ती तिथे त्रिवेणी संगमला जाऊन पोहोचते आणि त्या 3 नद्या तिथे एकत्र मिळतात. आणि बघा, हे आहे श्रीकृष्णाचे चरणकमल दर्शन. आणि मला खूप आनंद झालेला, कारण आपली जर्नी आता स्टार्ट झालेली. हे बघा, ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे इकडे. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. जय भोलेनाथ. नंदी महाराज की जय. तर ही बघा, ही नदी आहे. आणि तिथे ना हे जे आहे ना, इथे सिमेंटचं जे बनवलेलं आहे, त्याच्या कोपऱ्यात बघा एक बर्ड बसलेलं दिसलं आहे. एक पक्षी आहे तिकडे, लाल चोच आहे त्याची मला वाटते. त्या पक्षाचं नाव कोणाला माहिती असेल तर मला प्लीज 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 सांगा बरं, कारण तो पक्षी पण मला बघत होता, मी पण त्याला बघत होती, पण आम्हा दोघांना एकमेकांची नावच माहिती नव्हती. तर मग बोलणार काय, फक्त आम्ही एकमेकांना बघतच होतो. ठीक आहे, पण इतका सुंदर होता ना तो पक्षी, मला खूप आवडला. पण मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुझं नाव काय आहे, तर तो काही बोललाच नाही. जाऊ दे, आता काय करणार. पण मग मी नदीला बघायला लागले. खूप सुंदर नदी आहे ही. बघा काय मस्त ना. म्हणजे दिवसभर इथे बसलो तरी काय कंटाळा नाही येणार. हां, पण फक्त उन्हाचे चटके मात्र लागतात बरं का, त्यामुळे दिवसभर तर नाही बसू शकत. आणि हां, हे आलो आपण त्रिवेणी संगम घाटवरती. मी मगाशी बोललेली ना तुम्हाला, हिरण, कपिला आणि सरस्वती नदी इथे एकत्र मिळते, त्यामुळे याला त्रिवेणी संगम घाट म्हणतात. आणि इथे पूजासुद्धा होते, आरतीसुद्धा होते बरं का. संध्याकाळच्या वेळेस आरती होत असेल. आणि मी आतमध्ये इथे एंट्री घेतलेली आहे. आणि हे बघा किती सुंदर आहे ना. या नद्या आहेत बरं का, 3 नद्या इथे एकत्र मिळतात, त्यामुळे त्रिवेणी संगम घाट या जागेचं नाव आहे. आणि इथे कबूतरं पण भरपूर आहेत, आणि कबुतरांची तर मज्जाच मज्जा आहे. इकडे त्यांचं खाणं पिणं पण घेऊ शकता, बाहेर विकायला बसलेले असतात ते. आणि कबूतरं एकदम खाऊन पिऊन एकदम मस्त होती. आणि इथे दर्शनासाठी मी पण आलेली आहे. 3 नद्या आहेत. नद्यांचं दर्शन करणं पण खूप सौभाग्यशाली मानलं जातं, म्हणजे खूप चांगलं असतं. नशिबात असेल तरच नद्यांचं दर्शन मिळतं असं म्हणतात. तर मला तरी वाटतं की तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आणि हे आहे श्रीराम मंदिर. सोमनाथ ट्रस्टनीच इथे बांधलेलं आहे श्रीराम मंदिर. किती सुंदर आहे बघा.
जय श्रीराम. चला आता आतमध्ये आलेली आहे मी आणि हे बघा प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मणजी यांच्यासोबत किती सुंदर प्रतिमा आहे. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय सीता मैया. दर्शन घ्या सर्वांनी. हे आमचे आराध्य दैवत. जय बजरंगबली. तर इथे हे दर्शन घेतल्याने खूप छान वाटलं. इथे सुद्धा चटके बसले बरं का. बाहेर मी शूज काढलेले आणि कसं मार्बलचं मंदिर आहे ना, हे मार्बलचं मंदिर आहे आणि उन्हाच्या भरात मी चप्पल दूरच काढलेली आणि पायऱ्या चढताना असेच चटके लागले ना, म्हटलं बापरे. ॲक्च्युली त्या लोकांनी थोडंसं ते कार्पेट्स टाकायला पाहिजे आणि कार्पेट्स टाकूनच नाही बट कार्पेटवरती पाणीसुद्धा स्प्रिंकल करायला पाहिजे. जसं उज्जैन महाकालेश्वरच्या ठिकाणी करतात ना, तसं थोडं इथे करायला हवं. कारण उन्हाचा खूप त्रास होतो पायांना आणि शूज स्टँड तर खूपच दूर आहे ना. तर हे बघा, इथे गणपतीच्या मूर्त्या पण ठेवलेल्या असतात, त्या पण बघू शकता. आणि रामनामाचा जपसुद्धा तुम्ही लिहू शकता त्या बुकमध्ये. ठीक आहे. तर हे आहे बाणगंगा. बाणगंगा हे कसलं आहे माहिती आहे का. इथून जरा नामक शिकाऱ्याने बाण मारला होता. त्याला वाटलं की तिथे म्हणजे एक हरिण बसलं आहे का, पण तो होता श्रीकृष्ण भगवानांचा पाय. तर हेच ते ठिकाण. या ठिकाणावरून जरा नामक शिकाऱ्याने बाण सोडला होता, त्यामुळे याला बाणगंगा असं म्हटलं जातं या स्थानाला. आणि इथे 3 शिवलिंग आहेत पाण्यामध्ये. या ठिकाणी जवळजवळ जी आहेत ती 2 आहेत आणि लांब जे आहे ते 1 आहे. तिथून बाण सोडला गेला होता आणि जिथे पायाला बाण लागला त्याला म्हणतात भालका तीर्थ. ठीक आहे. तर भालका तीर्थला सुद्धा मी भेट दिलेली होती. त्याच्यानंतर आधी इथे मी आली आणि हा शिवजींचं दर्शन घेतलं समुद्रामध्ये. किती सुंदर दर्शन होतं माहिती आहे का. आपल्याला थोडीशी भीती पण वाटते बरं का. मला तर खूपच भीती वाटली. मी जास्त पुढे नाही गेली, पण कॅमेरा झूम करून करून मी शक्यतो प्रयत्न करते तुम्हाला इकडची दृश्य दाखवण्याचा. किती सुंदर लाटा येत आहेत बघा, है ना. आणि पाणी भरपूर जास्त पण नव्हतं, पण फॉर सेफर साईड मी नाही गेली. मी तो रिस्क नाही घेतला, कारण मी एकटीच होती ना, काय करू. तर मी जास्त पुढे नाही गेली. लांबूनच दर्शन घेतलं शिवजींचं. म्हटलं ठीक आहे, लांबूनच घेऊया आपण दर्शन, हो ना. मग मी एकाला फोन दिला आणि काय म्हणतात त्याला, शूटिंग करायला लावलं माझं. कारण आपल्याला पण थोडे आपले पण फुटेज पाहिजेत की नाही. मी आली इकडे. हे बघा, अति छानपणा. आज मोबाईल आडवा ठेवायला सांगितला तरी उभा केला. मग आता काय बोलणार आता. जाऊ दे म्हटलं, हरी कोणतरी शूट करतंय ना, बस झालं. हे बघा, जे सांगतो आपण ते लोक ऐकतच नाहीत, हो ना. आता म्हटलं जाऊ दे, आता काय करणार. तेवढं शूट तरी केलं. नंतर मग मी माझा मोबाईल घेतला बरं का. आणि ह्या लाटा येत आहेत. आ हा हा हा, काय सुंदर सुंदर. वा, खूप छान वाटतं. तेवढीच भीती पण वाटते. म्हणजे असंच टाईमपासमध्ये भीती वाटते. एवढी जास्त भीती वगैरे अशी नाही, बट स्टील पाण्याशी आपण चॅलेंज नाही घेत बाबा. आणि ते पण दर्या राजा आहे. तर असं आहे. किती सुंदर आहे ना. आणि हां, मी सांगायलाच विसरले, इथे ना समुद्रकिनारी तुम्हाला असे गोपद्म पण मिळतात बरं का. तुम्ही त्या रेतीमध्ये आहे ना, ती जी वाळू आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही गोपद्म पण शोधू शकता. एक म्हणजे जे पर्ल्स असतात ना, मोती, ते सुद्धा तुम्हाला सापडतात. हो, बाहेर जे सेल करायला असतात ना, त्यांच्याकडे मोती तर मिळतात. म्हणजे ते रिअल मोती असतात, शिंपल्यामधनं जे येतात ते. त्याच्यामध्ये एक किडा असतो, तो मोती बनवतो. बट इथे समुद्रकिनाऱ्यावरती सुद्धा, म्हणजे त्या वाळूमध्ये सुद्धा तुम्हाला मोती नक्की मिळतात. पण तेवढा वेळ तुमच्याकडे असला पाहिजे शोधत बसेपर्यंत. तर मला काही असे ते हे मिळाले, गोपद्म मिळाले आणि ते मी घेतले. कारण इथे मुंबईला वगैरे आपण जर सिंगल पीस जरी घ्यायला गेलो ना गोपद्मचे, तरी 10 रुपये 15 रुपये असं म्हणतात. तर तिथे आपल्याला छानपैकी फ्रीमध्ये मिळते, तर का नाही घ्यायचं, हो की नाही.
बाकी कुठल्याही गोष्टी समुद्रकिनाऱ्यावरनं ॲक्च्युली घ्यायच्या नसतात, पण हे जे शंख शिंपले आहेत ते तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. बाकी कुठल्याही गोष्टी समुद्रकिनाऱ्यावरनं घ्यायच्या नसतात. आणि हे आलेली आहे मी भालका तीर्थ. मी मगाशी म्हणालेली ना, तिथून बाण सोडलेला तो बघा, तो शिकारी आहे आणि ते आपले भगवान श्रीकृष्ण आहे तिथे बसलेले आहेत, त्यांच्या पायाला तो बाण लागलेला. आणि नंतर जरा शिकाऱ्याने त्यांची खूप माफी मागितली आणि तिथे एक पिंपळाचं झाड होतं, त्याखाली ते बसलेले आपले भगवान. तर पिंपळाच्या वृक्षाचं खूप मोठं महत्त्व आहे. तर माझे ठाकूरजीसुद्धा माझ्यासोबत असतात बरं का, त्यामुळे मी कधीच म्हणत नाही की मी एकटी गेले नाही. माझे बंधू म्हणजे माझे भ्राता, माझे भाऊ, हे ठाकूरजी जे आहेत ना, ते सगळीकडे सगळ्या यात्रेमध्ये माझ्यासोबत असतात, म्हणजे असतातच. तर मी त्यांना इथे घेऊन आली बरं का, कारण श्रीकृष्ण अवतारातच इथे म्हणजे त्यांची उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे. समोरही श्रीकृष्ण आहेत, माझ्या हातातही आपले बाल गोपाल आहेत. तर त्यांनाही छान वाटलं, मलाही छान वाटलं. हे बघा किती सुंदर आहे ना, वा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम विष्णवे नमः. तर मी खूप खुश होते. आणि इथे एक कुंड आहे बरं का, त्या कुंडाचं नाव मला नाही माहिती, त्यामुळे आणि हे शिव मंदिर आहे, इथे शंकराचं मंदिर आहे हे. आणि हे मंदिर जे आहे ना, भालका तीर्थ म्हणजे जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे, हे तुम्हाला मी दाखवते बाहेरून. सुंदर आहे ना, वाव. काय कलाकारी आहे ना, म्हणजे काम किती सुंदर केलेलं आहे, वा. अशी इथे तुम्ही फोटोज वगैरे छान येतात बरं का. आणि हो, तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघू शकता आपल्या चॅनलवरचे. आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या अशा रिलिजियस यात्रा मी करतच असते, त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा चॅनलशी. सबस्क्राईब करून ठेवा, एकदम फ्री आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा, ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील, ठीक आहे. तर हे आहे भालका तीर्थ. समोर पिंपळाचं वृक्षसुद्धा आहे, तिथे तुम्ही पाणी देऊ शकता. आणि हो, एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय की कधी पण तुम्ही श्रीकृष्ण दर्शन घेतलं ना, कुठल्याही ठिकाणी तुम्ही श्रीकृष्ण दर्शन केलं तर त्यानंतर पिंपळाचं जे झाड असतं ना, त्याला 7 प्रदक्षिणा घालायला विसरू नका, कारण त्यामुळेच श्रीकृष्ण दर्शन हे संपूर्ण मानलं जातं. आणि हे बघा, हे महादेव मंदिर आहे. जय भोलेनाथ, हर हर महादेव. हे बघा, हे पिंपळाचं वृक्ष आहे. तुम्ही 7 फेऱ्या याला म्हणजे 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हे कधी असतं, हे श्रीकृष्ण दर्शन तुम्ही करायला जाताना त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, ठीक आहे. तर ते श्रीकृष्ण दर्शन जे असतं ते संपूर्ण मानलं जातं, कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास असतो. त्यामुळे कृष्ण दर्शनाच्या वेळेस पिंपळाला 7 फेऱ्या मारणं कधीही विसरायचं नाही. हे बघा, लांबून पण तुम्हाला दाखवते, पिंपळ वृक्ष किती सुंदर दिसतोय. तिथे गायी पण बसलेल्या, गोमाता सगळ्या आराम करत होत्या. आणि बघा, हे बघा, जितकं पॉसिबल आहे तितकं मी हे मंदिर कॅप्चर केलेलं आहे, जी ब्युटी आहे ना ती. आणि मग मी इथे आलेली आहे सोमनाथ मंदिर, जे जुनं सोमनाथ मंदिर आहे ना, त्या मंदिरात आलेली आहे. आणि ह्या आहेत आपल्या वंदनीय अहिल्याबाई. आणि यांनी खूप शिवमंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जे खंडित शिवमंदिर होते त्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे त्यांनी. तर त्या माऊलींना कोटी कोटी प्रणाम. हे नंदी महाराज आहेत. आणि हे जुनं शिवमंदिर आहे बरं का, सोमनाथ मंदिर, ठीक आहे. इथे मी बघा, इथे तुम्ही पूजासुद्धा करू शकता. इथे जप म्हणजे जल अभिषेक किंवा रुद्राभिषेक जे काही तुम्हाला जे अभिषेक करायचे असेल तिथे करू शकता. हे बाहेर आली तिथून दर्शन घेऊन. आणि हे दुसरं शिवमंदिर आहे तिथे. आणि प्रसादसुद्धा इथे घेऊ शकता या मंदिरामध्ये. बघा, मी सुद्धा बरेचसे प्रसाद घेतले. गंगाजल असतं इथे. बाकी चुरमा लाडू इकडचा खूप फेमस आहे.
आणि त्याच्यानंतर मी भोजनालयात गेली, पण म्हणजे भोजनालय नाही, सॉरी, प्रसादालयामध्ये गेली. हा प्रसादाचं कूपन मिळतं, फ्री ऑफ कॉस्ट असतं. हा तुम्हाला प्रसाद मिळतो सोमनाथ मंदिरामध्ये. दुपारी 3 वाजेपर्यंत असतं, तर मी 15 मिनटं आधी गेली, त्यामुळे मी खूप नशीबवान आहे, मला प्रसाद मिळाला बरं का सोमनाथ मंदिरातून. आणि मी इथे आली अतिथीगृहामध्ये. सोमनाथ ट्रस्टचंच आहे हे. डॉर्मेटरीज, हे अतिथी गृह आहे. डॉर्मेटरीमध्ये कसं असतं, लेडीज आणि जेंट्स वेगळे असतात, पण तिथे तुम्ही राहू शकता. तर हे बेड आहे तिथे, म्हणजे खूप छान व्यवस्था आहे. तुम्हाला बेड मिळतात, वरती पण असतं, खाली पण असते इकडे बेड. जो नंबर येईल तुमच्याकडे. आणि हे लॉकर्स आहेत, लॉकर्सला तुम्ही कुलूप घेऊन जाऊ शकता घरातून. कुठल्याही ट्रॅव्हलिंगमध्ये ना तुम्ही एक लक्षात ठेवायचं, स्वतःसोबत छोटंसं कुलूप घेऊन ठेवायचं, ठीक आहे. मग तुम्हाला लॉकर्स तर मिळतात, पण त्यांना कुलूप नसतं, पण तुम्ही ते घेऊन लावू शकता. हे आहे तर वॉशरूम. इथे बाथरूम आहे. बाथरूममध्ये पण एकदम क्लीनलीनेस आहे. बकेट वगैरे, गरम पाणी वगैरे सगळं मिळतं सकाळच्या वेळेस. आणि हे बेसिन्स आहेत, आणि समोर हे जे आहेत ते टॉयलेट आहेत. तर वरून हा जो व्ह्यू आहे तो काहीसा असा दिसतो. तर खूप छान आहे, सोमनाथ ट्रस्टचंच आहे. आणि इकडचं भाडं म्हणाल तर म्हणजे एका व्यक्तीला, म्हणजे नॉन एसीचं आहे हां हे, एका व्यक्तीला 90 रुपये. जेव्हा तुम्ही आदल्या दिवशी येणार ना त्याच्यानंतर, म्हणजे 12 तासांचे 90 रुपये असते. आणि 60 रुपये डिपॉझिट तुम्हाला, म्हणजे जेव्हा तुम्ही रूम खाली कराल ना तेव्हा तुम्हाला परत मिळतात. पण 90 रुपयामध्ये खूप छान ना. आणि 9 वाजता सकाळी चेकआउट करायचं. मग त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता किती दिवसांचं हवं आहे ते. मग मी थोडी बाहेर फिरायला आलेली इकडे, आणि फिरता फिरता मी म्हटलं आता आलीच आहे तर मग सोमनाथ जे नवीन टेम्पल आहे तिकडे पण दर्शनाला जाऊया. तर फिरता फिरता मी इथे काही शूटिंग केलेलं आहे. तर हे बघा, हे बघा, हे वृक्ष पण किती सुंदर आहेत ना. हे बघा, त्रिशूळ बघा, त्रिशूळ. भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळाचं नाव काय आहे, कोणाला माहिती आहे का? भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळाचं नाव आहे विजय. हे बघा, हा एक नवीन बर्ड मला दिसला. मला खूप बर्ड्स असे बघायला खूप आवडतात आणि मला ते दिसतात पण. मग मी त्याला शूट केलं थोडंसं, पण तो खूप लाजाळू होता माहिती आहे का, तो पळाला त्या साईडला. तर मग म्हटलं जाऊ दे. मग मी आली इथे मार्केट साईडला आली, म्हणजे सोमनाथ टेम्पल जे आहे ना त्याच ठिकाणी आहे. हे सर्कल आहे हे, आणि तिथे असे ट्रेन्स पण असतात, तुम्ही बसू पण शकता. माझं पण मन केलेलं मी ट्रेनमध्ये बसावं, बट नंतर मी कंटाळा केला. म्हटलं जाऊ दे, आधीच मी ऑलरेडी मुंबईवरून इथे रिअल ट्रेननी आलेली आहे, तर मग आता इथे काय बसायचं आहे त्या चौकात मग म्हटलं जाऊ दे. इथे खूप छान छान अशा म्हणजे धर्मशाळा पण असतात तिथे पण राहू शकता. आणि हॉटेलमध्ये पण राहू शकता तुम्ही, म्हणजे जे लॉजिंग सर्विस असते ना तिथे. म्हणजे 1500 रुपयेपर्यंतपासून AC रूम्स अवेलेबल असतात. पण जर तुमची बजेट ट्रिप असेल तर एवढे द्यायची गरज नाही. सोमनाथ ट्रस्टचं जे अतिथीगृह आहे ते जिंदाबाद, तिथे जा, 90 रुपयात मस्तपैकी राहा. हे बघा, हे लांबून सोमनाथ मंदिर आहे. हे नवीन सोमनाथ मंदिर जे आहे ना त्याचं दर्शन घ्या तुम्ही. आणि मग इथून मी गेली समुद्रकिनाऱ्यावर, ओशन व्ह्यू. इथे बाजूला लक्ष्मीनारायण मंदिरसुद्धा आहे बरं का. तिथे सोमनाथ मंदिर, इथे ओशन व्ह्यू. म्हणजेच आतमध्ये जायला तुम्हाला 5 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. 5 रुपये एंट्री फीज आहे तिथे समुद्रकिनाऱ्यावर जायला. तर पण समुद्रकिनारा एकदम छान मेंटेन ठेवला आहे, कुठलाही कचरा जास्त नाही आहे तिथे. एवढी दुकानं वगैरे पण आहेत तिथे, पण समुद्रकिनारी अजिबात कचरा नाही, खूप छान मेंटेन ठेवलेलं आहे. आणि मग इथे तुम्ही ना हे सरबत पिऊ शकता. आणि उन्हाळ्याचे तुम्हाला सरबत, गोळा किंवा असं काही ऊसाचा रस वगैरे तिथे मिळतो, अवेलेबल असतो. ऊसाचा रस तरी नाही दिसला, पण लिंबू सरबत वगैरे पिऊ शकता, लिंबू सोडा. हे बघा, उंट पण असे खूप छान छान सजवलेले असतात तिथे. इतके सुंदर होते ना तिथे उंट. आणि मी काय सांगू तर त्या उंटांना ना छोट्या छोट्या अशा कॅप पण घातलेल्या, किती क्यूट दिसत होते माहिती आहे का. मी कदाचित शूट केलेलं आहे, तर तुम्हाला दिसेल. घोडा बघा, व्हाईट हॉर्स, किती सुंदर आहे ना. तर छान मजा येत होती तिथे, म्हणजे सगळे खूप आनंदी होते. आणि मेन म्हणजे अजिबात तिथे कचरा नाही आहे समुद्रकिनारी. ते एक बेस्ट थिंग आहे तिकडे. म्हणजे मला तरी खूप क्लीन वाटला हा समुद्रकिनारा.
छान मेंटेन ठेवलेलं आहे. आणि जे टुरिस्ट येतात त्यांना पण एक विनंती आहे की आपण कधीही अशा टुरिस्ट प्लेसवरती येतो तेव्हा तिथे कचरा वगैरे करू नका. तरी हे तर खूपच छान आहे. बघा घोडा किती सुंदर सजवलेला आहे. तर दर्या राजाचं दर्शन मी पुन्हा एकदा घेतलेलं आहे. उंट बघा, ह्यांना म्हणजे उंट तर इतके सुंदर होते ना. ते बघ हे हा जो उंट दिसतो ना त्याच्या डोक्यावर बघा कॅप लावली आहे त्याला तिरकी अशी, किती सुंदर आहे ना. काहीतरी म्हणजे असं इनोव्हेटिव्ह काहीतरी केलेलं आहे. इतका क्यूट दिसत होता तो. वाव. त्यांना उन्हापासून ती एवढी छोटीशी टोपी त्याचं रक्षण करते. अगं बाई, सो क्यूट. मला खूप आवडला तो. पण त्यांची बघा ना, छान सजवलेलं त्यांना, छान, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मग काही नाही, मी आपलं इथेच थोडा वेळ टाईमपास केला. आणि आमचे आराध्य हनुमानजी, बजरंगबली, समुद्रकिनाऱ्यावरती नेहमी बजरंगबली असतात. कारण समुद्रकिनाऱ्यापासून सर्वांचं रक्षण करण्यासाठी तिथे हनुमानजीची स्थापना केली जाते. आणि इथे मला म्हणजे थोडं कंटाळा येत चाललेला होता. कारण दिवसभर मी इकडे तिकडे फिरतच होती. थोडा वेळ त्या रूममध्ये गेलेली, बॅग वगैरे सगळं ठेवलं आणि मी पुन्हा फिरायला आली. त्यामुळे थोडीशी बॅटरी डाऊन होत आलेली माझी. माझी पण आणि मोबाईलची पण. त्यामुळे पॉवर बँक लावून मी हे सगळं शूट करत होते तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी बरं का. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक हा झालाच पाहिजे. लाईक करायला विसरताय ना. कळतंय. लाईक करा रे प्लीज, एक लाईक करा. हे बघा ढोकला. ढोकला बघितला बाई. आणि ढोकला कोणाचा फेमस आहे पदार्थ? जेठालाल यांचा फेवरेट पदार्थ आहे ढोकला, फाफडा, जलेबी, थेपला, दयाबेन. ते सगळे त्यांचे फोटो तिथे लावून ठेवलेले आहेत. तर गुजरातला येणारे ढोकळा, फाफडा, जिलेबी नाही खाणार असं होणारच नाही, है ना. तर पण मी ठरवलेलं की जेव्हा इथून निघेन ना तेव्हा ढोकला, फाफडा, खाकरा वगैरे असं काय काय घेऊन येईन. हे सोमनाथ मंदिर आहे. खूप सुंदर असा व्ह्यू मिळत होता तिथून. सूर्यदेव पण तिथे आलेले होते. ते बघा, छान दिसतंय ना एकदम. तर मी तो कॅप्चर केला. इथे हे मंदिर आहे. आणि त्याच मंदिरात इथे पार्किंग पण मिळते. आणि थोडं लांब गेलं ना इथे तर हे वॉशरूम पण आहे. जर तुम्ही डायरेक्ट आलात ना तर इथे तुम्ही स्नान पण करू शकता. म्हणजे स्नानगृहसुद्धा आहे. म्हणजे कोणाला जर अगदीच काही माहिती नसेल किंवा अगदीच काही बजेटच नसेल ना ज्यांचं, तर तुम्ही डायरेक्ट वेरावलला येऊन ऑटो करून इथे येऊ शकता सोमनाथ मंदिरात, ऑटो किंवा बसनी. आणि तिथे स्नानगृहामध्ये स्नान करून तुम्ही दर्शन घेऊ शकता. कारण इथे हे जे आहे ना, हे ट्रँग्युलर शेपचं आहे ना, ते लॉकर्स आहेत सगळे. तिथे तुम्ही मोबाईल सबमिट करायचा असतो. चप्पल स्टँड पण तिथेच असतात. आणि तुम्ही बॅग वगैरे आणल्या असतील ना, बॅग पण तिथे ठेवायला जागा असते, लॉकर ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जरी आलात ना मंदिरामध्ये तरी काही हरकत नाही. कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे राहायची गरज नाही आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता. स्नानगृहाची पण व्यवस्था तिथे आहे. हे बघा, मोठे मोठे ट्रीज आहेत. आणि नंतर मी इथे खाऊच्या इथे गल्लीमध्ये आली पुढे चालत. हे बघा, चाय पे चर्चा. आपला फेवरेट आहे चहा, हो की नाही. तर तिथे मला चाय पे चर्चाच मिळालं इथे. जरा म्हटलं चला शूट करून घेऊया. आणि इथे संध्याकाळच्या वेळेस आणि दिवसभर म्हणजे खाण्याचे खूप छान ऑप्शन्स आहेत, अवेलेबल आहेत. तर मी म्हटलं आता थोडंसं अजून फिरते. आणि मी रात्री इथे आलेली आणि नंतर तिथे खाल्लं. तर बघा, हे खाऊ गल्ली आहे त्यांची, म्हणजे खाऊ गल्ली असं म्हणू शकता. तिथे सगळं खाण्याचं पदार्थ असतात. आणि हे समोरून बघा, इथे बँक ऑफ बडोदा पण आहे, SBI बँक पण आहे. हे बघा, रोड्स किती मस्त आहेत बघा. एकदम क्लीनलीनेस खूप आहे इकडे. हॉर्सवरती बघा, डॉगी हर कुत्ते का दिन आता आहे बोलतात ना. तो घोड्यावर बसून चाललेला, त्याला कोणीतरी बसवलं असणार वरती. आणि तो घोडा पण शांतपैकी बसलेला तिथे. हे बघा, शिवजींचे खूप छान छान इथे पेंटिंग्स केलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही. आणि आलेलो आहेत आपण इकडे. परत अतिथीगृह कॅम्पस आहे. हे अतिथीगृह इथे आहे जिथे आपण राहतोय ना. हे बघा, लीलावती आहे, महेश्वरी आहे, तिथे पण राहू शकता. म्हणजे काही काहीच्या
म्हणजे जागा आहेत ना अतिथीगृह, तिथे तुम्ही राहू शकता. हे म्हणजे मी तरी रेकमेंड करेन तुम्हाला. लीलावती जे आहे किंवा माहेश्वरी आहे ते पण, आणि मी जिथे राहिलेली आहे ना ते पण खूपच चांगलं आहे. ठीक आहे, ते सोमनाथचंच आहे, ट्रस्टचं आहे ते. ठीक आहे, ते त्याला फक्त डॉर्मेटरी असंच म्हणतात. जिथे मी राहिले ना तिथे डॉर्मेटरी असं म्हटलं ना कोणीही तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर हा एक छान असा परिसर पण छान आहे, तिकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे. इथे बघा, हे बघा, इकडे आपण यात्री सुविधामध्ये राहिलेलो आहे. तुम्ही स्क्रीनशॉट किंवा हे आपला व्हिडिओ जो आहे ना तो सेव्ह म्हणजे तुमच्याकडे ठेवून द्या लिंक. आणि मग रात्री मी आली आणि माझा प्रश्न काय पडलेला, आपल्याला आता मुंबईला कसं लेट जेवायची वगैरे सवय आहे, तर मला ना 9:30ला लागली भूक आणि मी नेहमीप्रमाणे बाहेर निघाली. आणि नंतर मला क्लिक झालं की अरे बापरे, म्हटलं आपण मुंबईत नाही आहोत आता, इथे 9:30ला सगळं बंद झालेलं असलं तर कसं होणार. मग मी आली आपली धावत, पण बघते तर इथे काय, इथे सगळं चालूच होतं. म्हटलं वा, मस्त आहे. म्हणजे मुंबईप्रमाणेच इथला एरिया जो आहे ना तो एकदम छान आहे. म्हणजे नाईट लाईफ इकडची खूप छान आहे. तर पावभाजी ऑर्डर केली, एक पाण्याची बॉटल घेतली आणि झालं, ती रात्र तिथे राहिली. नंतर मग सकाळी उठली, चेंज करून पुन्हा आपल्या मुंबईच्या दिशेने माझी वाटचाल होती. तर पुन्हा सोमनाथ जींना मी भेटायला आले, दुरून दर्शन घेतलं त्यांचं. म्हटलं सगळं माझ्या आयुष्यातलं सगळं छान होऊ देत, तुमच्या आशीर्वादाने सगळं छान होतच आहे, पण अजून सगळं छान होऊ देत. सगळ्या गोष्टी ज्या बिघडलेल्या आहेत त्या सगळ्या नीट होऊ देत. तर ही प्रार्थना करून मी मुंबईची वाट धरली. आणि हे बघा, लक्ष्मीनारायण मंदिर पण आहे तिथे, हे सर्कल आहे तिथे. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्ही विकत पण घेऊ शकता. संध्याकाळच्या वेळेस इथे खूप मार्केट भरतो. आणि बघा, मी तर खूप खुश झाली, सोमनाथजींचं दर्शन घेतलं. आणि मंडे असूनसुद्धा सोमनाथजींचं दर्शन मला अवघ्या 15 मिनिटात झालं. म्हणजे इतकं सुंदर मॅनेजमेंट होतं. आणि असं कधीच नाही झालं की धक्काबुक्की होते, चलो आगे चलो. म्हणजे 1 सेकंद दर्शन नाही होत तर लगेच बोलतात ना इतर ठिकाणी की चला पुढे, असं काहीच नाही. उलट मी 5 मिनटं तरी सोमनाथजींचं दर्शन घेत बसली. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. इथे दर्शन खूप छान झालं. नक्कीच तुम्हाला पण माहिती आवडली असेल जी मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर त्यानुसार तुम्हीसुद्धा या सोमनाथ शिवलिंगाचं म्हणजे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला या. ऑटो घेतलेली आहे, ऑटो आहे सोमनाथपासून वेरावल जंक्शनपर्यंत. 30 रुपये भाडं आहे, 30 रुपये शेअरिंग ऑटो आहे ही. आणि स्टेशनला येऊन मी परत डोसा खाल्ला, मसाला डोसा. तर इथे तुकडे करून देतात, आपल्याकडे कसं अख्खा मिळतो ना, इथे तुकडे करून देतात असे प्लेटमध्ये. आणि सांबार आणि चटणी. तर पोटोबा भरला माझा. आणि नंतर स्टेशनच्या आत गेली. स्टेशनमध्ये थोडा वेळ बसली, थोडासा टाईमपास केला, कारण ट्रेन यायला अजून 1 तास तरी होताच. मग म्हटलं काय करायचं, मग मी पुन्हा बाहेर आली बरं का. स्टेशनला बसून तरी काय करणार. मग म्हटलं चल पुन्हा एकदा जाऊया, आपण बाहेर आलीच आहे तर अजून थोडंसं हे करूया. मग मी घेतले फाफडा, ढोकला आणि हे वडे, हे भजी असतात हे. मग म्हटलं काहीतरी आपण घेऊन जाऊया. हे जे आहे झाकून ठेवलं ते ढोकळा आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे कसा पिवळा असतो ना, त्यांच्याकडे थोडा मसालेदार असं काही बनवून ठेवलेलं असतं, समथिंग न्यू. तर इथे ब्रेड सँडविच वगैरे असं टाईपचं ते लोक बनवत होते. ब्रेड पकोडा, सॉरी, हां. तर हे आहे सोमनाथ. हे काय फरसाण लिहिलं आहे का, मला वाचता येत नाही आहे ते गुजराती. बट मी इथून हे घेतलं, थेपला घेतला. हा थेपला होता आय थिंक 30 रुपीजचा होता. फाफडा घेतला आणि ढोकळा घेतला. आणि मी पुन्हा आली स्टेशनला, वेरावलला आली. आणि म्हटलं काय करणार, मग आता थोडा वेळ मी तिथेच फिरत बसली आणि सगळ्या ट्रेन्स बघत बसली आणि माझ्या मुंबईच्या ट्रेनची वाट बघत बसली बरं का. शेवटी मुंबई ती मुंबईच. आपण कितीही कुठेही राहिलो ना तरी मुंबईची ओढ ही लागते. त्यामुळे कधी एकदा मुंबईला जाते आणि कधी एकदा माझी मुंबईची ट्रेन येते असंच मला वाटत होतं. आणि ती आली बरं का, आली मुंबईची ट्रेन आली. बघा किती सुंदर दिसते, हो ना. बघा खूप सुंदर ट्रेन आहे आणि छान होता एक्सपिरियन्स. एवढंच सांगायचं आहे की म्हणजे ट्रॅव्हल करताना थोडंसं
सावध राहायचं आहे आणि आनंदाने ट्रॅव्हल करायचं. कुठलीही भीती किंवा शंका बाळगायची नाही आहे. आपलाच भारत आहे हां, आणि कसली भीती बाळगायची त्याच्यामध्ये. आपण आपल्या ठिकाणी सेफ आहोत, आपण आपल्या ठिकाणी सावध आहोत, काही होत नाही. भोलेनाथजी आहेत, सगळं सांभाळून घेतात. आणि सोलो ट्रॅव्हलर जर असाल तुम्ही माझ्यासारखे, जर एकट्याने फिरायला तुम्हाला आवडत असेल, तर मग ही बजेट ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. कमीत कमी खर्चामध्ये मी ही ट्रिप केलेली आहे. तर नक्की बघा. आणि हे इथे मी पोचलेली आहे मुंबईत नेक्स्ट डेला मी 5:45ला पोचली बरं का. बघा, हे मी बोरिवलीला पोचली. बोरिवली इथे मी उतरली, तिकीट काढली आणि मग बोरिवलीवरनं दादर फास्ट ट्रेन पकडली आणि मग पुढे गेली. तर कशी वाटली माझी सोमनाथची ट्रिप ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ किंवा जय सोमनाथ लिहा. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. हे बघा, दादर आला आहे. दादर मुंबईकरांची जान आहे. दादर म्हणजे दादरच आहे बरं का. तर नक्की भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढे अजूनही मी ब्लॉग्स टाकणार आहे. तर स्टे ट्यून आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा बरं का. प्लीज प्लीज प्लीज, मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही नक्की 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 सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय श्री महाकाल.